राज्यसभेवर जाण्याची अनेकांची इच्छा, त्यात चुकीचं काय असं म्हटलंय संजय राऊतांनी। राजन विचारे मला भेटले, दानवेही इच्छुक आहेत असं राऊतांनी म्हटलंय। खैरेंनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे। ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती संजय राऊतांकडून देण्यात आली आहे। मवियामध्ये तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल असं राऊतांनी म्हटलंय। तर मवियामध्ये समन्वय आणि एकोप्याचा अभाव असल्याची टीका उदय सामंतांनी केली आहे। काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल, त्यानंतर तिघांना एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल। आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोकांची इच्छा आहे, इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही ना। तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते सगळे पक्षातले सक्षम उमेदवार आहेत। राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे, ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे असं ते सांगत होते। अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहित नाही, पण आपण नावाजी सांगता। चंद्रकांत खैरेंचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं, ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। मी बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात, पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही। हे काय आजचीच भाग नाही, हे पूर्वीपासून चालू आहे। फक्त आम्ही काहीतरी शिवसेना शिंदे साहेबांची आणि भाजप यांच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळं विरोधक म्हणून उभे राहिलेलो आहोत अशा पद्धतीनं दाखवण्याचा आभास त्यांनी 3.5-4 वर्षामध्ये निर्माण केला, पण मतदारांनी सपशेल त्यांचा पराभव